दिवाळी, दसरा आणि श्राद्ध पितृपक्ष असा हा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील मासळी बाजारात गर्दी वाढली। मात्र वातावरणातल्या बदलांमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध नाहीयेत। त्यामुळे ऐन हंगामात मासळीचा पुरवठा घटलाय आणि दरांमध्ये वाढ झाली आहे। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे, त्यामुळे मासळी विक्रेत्यांमधली चिंताही वाढली आहे। सण उत्सव संपताच रविवारपासून मासळी बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी वाढतीये। मात्र गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे राज्यातील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास शासनाने मनाई केली होती आणि त्यामुळे मच्छीमारांच्या बोटी समुद्रात गेलेल्या नव्हत्या। परिणामी बाजारातल्या मासळी पुरवठ्यावरती सुद्धा चांगलाच परिणाम झालाय, त्यात घट झाली आहे। त्यामुळे सध्या मुंबईमध्ये बंगाल, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधनं माशांचा पुरवठा होतोय। मात्र मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमीच आहे, त्यामुळे किमती चांगल्याच वाढल्यात। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीनं मासळी बाजारात आता दर वाढलेले आहेत। मासे 1 किलो प्रमाणे पापलेट 500 रुपये ऑगस्टमध्ये आणि सध्याचे दर हे 900 रुपये होते। तर हलव्याचे दर होते ऑगस्टमध्ये 400 रुपये किलो, आत्ताचे दर आहेत 700 रुपये किलो। बोंबिलचे ऑगस्टमध्ये दर होता 80 रुपये किलो, आता 200 रुपये किलो आहे। बांगडा 100 रुपये किलो होता, आता 180 रुपये किलो झालाय। सुरमई 400 रुपये किलो ऑगस्टमध्ये मिळत होते, मात्र आता 600 रुपये किलो प्रमाणे सुरमई मिळते।